देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं तुंबलेलं गटार आहे. फडणवीसच्या आजूबाजूची लोक राणे, पडळकर, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदावर्ते, प्रसाद लाड, राणा कुटुंब ही सुद्धा गटार आहेत. फडणवीसांनी अशा प्रकारे गटारांची एक फौज तयार केली आहे असं निखिल वागळे म्हणाले. 2019ला सत्ता गेल्यानंतर फडणवीस अत्यंत वेडेपिसे झालेत. फक्त एका खुर्चीसाठी त्यांनी 2 पक्ष फोडले, घरं फोडली. त्यामुळे जनतेने असा दणका दिलाय की लोकसभेला भाजपचा सुपडा साफ झाला तरी त्याचा पश्चाताप फडणवीसांना झाला नाही. त्यामुळे आता नागपूरमध्ये फडणवीसांचा पराभव झाला तरच ते सुधारतील. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकीय गटारांची. पण ही नुसती गटार नाहीत तर तुंबलेली गटारं आहेत. समाजामध्ये अधिकाधिक घाण करणारी तुंबलेली गटारं आहेत. असंच एक गटार काल सार्वजनिकरित्या बोललं. त्या गटाराचं नाव आहे सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत कोण आहेत, कसे आहेत हे महाराष्ट्राला आता चांगलंच माहीत झालेलं आहे. ते सत्तेचे गुलाम बनलेले आहेत. विशेषतः ते देवेंद्र फडणवीसांच्या चोरांच्या टोळीत सामील झालेले आहेत. कारण या टोळीत सामील झाल्याशिवाय आपल्याला सत्तेचा तुकडा मिळणार नाही. शरद पवार म्हणे महाराष्ट्राचा चेहरा बदलणार आहेत. महाराष्ट्राचा चेहरा बदलणार म्हणजे काय करणार? आपल्या स्वतःच्या चेहऱ्यासारखं महाराष्ट्र करणार आहेत का ते, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा सदाभाऊ असं बोलले आणि महाराष्ट्रात संतापाची एकच लाट आली. मी सदाभाऊंवर टीका करणाऱ्या लोकांना सुद्धा सांगतोय की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही गलिच्छ भाषेत टीका करू नका. त्यांना कुत्रा असं म्हणून कुत्र्यांचा अपमान करू नका. कुत्रा हा अत्यंत लॉयल असा प्राणी आहे, अत्यंत निष्ठावंत असा प्राणी आहे. तो तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुमचं प्रेम घेतो. त्यामुळे त्यांना कुत्रा असं म्हणून कुत्र्यांचाही अपमान करू नका, कोणत्याही प्राण्याचा अपमान करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या गटारांची एक फौजच आपल्या पदरी बाळगली आहे. हे तुमच्या लक्षात येत आहे का? जे देवेंद्र फडणवीसांच्या मनात असतं पण त्यांना जाहीरपणे त्यांच्या हुद्द्यामुळे बोलता येत नाही, ते अशा माणसांकडून ते बोलून घेतात. मी अशा माणसांची नावच तुमच्या समोर ठेवतो. एक हे सदा खोत आहेत, सदाभाऊ खोत आहेत. नंतर गोपीचंद पडळकर तर आहेच. नितेश राणे असा वाह्यात माणूस आहे. त्यानंतर राणा कुटुंब आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघंही आहेत. अशा प्रकारे वाह्यात बोलत असतात. आधीमध्ये राम कदम सुद्धा अशा प्रकारचं बोलत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे उजवे डावे म्हणजे एक प्रवीण दरेकर आणि दुसरे प्रसाद लाड. त्यानंतर एक मोहित कंबोज नावाचा एक मवाली टाईप माणूस आहे यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये. मूळ भाजप किंवा संघाचा एकही माणूस या सगळ्या गटारगंगेमध्ये नाही, हे लक्षात घ्या. ही माणसं वेळोवेळी अशा प्रकारे वाह्यातपणे बोलून देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला हातभार लावतात असं फडणवीसांना वाटतं. असं महाराष्ट्राला वाटत नाही. फडणवीस महाराष्ट्राच्या दृष्टीने आता खलनायक झालेले आहेत याच उपद्व्यापांमुळे. म्हणजे ही जी माणसं आहेत मोहित कंबोज वगैरे, ही तर इतकी बदमाश आहेत की कुठेतरी भानगडी करायच्या आणि इथे फडणवीसांच्या आसपास राहून त्या भानगडीतून सुटका करून घ्यायची हे धंदे हे करतात. प्रवीण दरेकरांना गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांचेही उद्योग सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुळामध्ये बाबा रामदेव याच्या जवळचं हे कुटुंब आहे. बाबा रामदेव यांच्या सहकार्याने त्यांनी पैसाही कमवलेला आहे. बाबा रामदेव यांच्या प्रॉडक्ट्सचे ते रवी राणा डिस्ट्रीब्युटरही होते आणि मग सौदेबाजी फिक्सिंग करत ते फिरत असतात. ही सगळी उपद्व्यापी अशी माणसं आहेत. म्हणजे हे खोत असतील, पडळकर असतील किंवा विशेष म्हणजे सतत धर्माचं विष पसरवणारे नितेश राणे असतील, यांची जागा तुरुंगातच आहे. केवळ देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणून ते वाचतात, त्यांच्या विरोधात FIR होतात, लोक कोर्टात जातात, परंतु कोर्टाला सरकार आश्वासन देतं जे कधीच अंमलात आणत नाही. म्हणजे यांची भाषा तर संशोधनाचा विषय आहे. नितेश राणेला धड मराठी येत नाही, धड हिंदी येत नाही, फक्त तोंडून विष ओकणं एवढंच त्याचं काम आहे. मी कायम हे सांगतो तुम्हाला की ही माणसं अनवधानाने बोलत नाही. ही एका राजकीय रणनीतीचा भाग म्हणून बोलतात. जसा किरीट सोमय्या बोलत होता,
आता कुठे त्याचं तोंड गेलं, आता कुठे त्याची वाचा बसली, याचं कारण कुणाला तरी टार्गेट करायचं, कुणाला तरी बदनाम करायचं, या हेतूनेच किरीट सोमय्या हल्ली बोलतात. ते ब्लॅकमेलर झालेले आहेत असं म्हणणं भाग आहे. सदाभाऊ खोत आणि देवाभाऊ फडणवीस यांना असं वाटतंय का की शरद पवारांवर त्यांच्या आजारावरून हल्ला करून शरद पवार खसतील? अरे शरद पवार तुमच्यासारख्या 50 लोकांना फसवतील. याचं कारण ते कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर आलेले आहेत, झुंज देऊन बाहेर आलेले आहेत आणि आज 84व्या वर्षी ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. मला फडणवीसना विचारायचं आहे, आज तुम्ही एवढ्या उड्या मारताय, आणखीन 20 वर्षांनी 30 वर्षांनी महाराष्ट्राच्या लक्षात तरी तुम्ही राहाल का? पत्रकारांच्या बाबतीतही होतं. एखादा पत्रकार यांच्याविरुद्ध लिहायला लागला की त्याला सोशल मीडियावरून घेरायचं. हे मी जवळजवळ 14 वर्ष अनुभवतोय, आज नाही 14 वर्ष अनुभवतोय. एखादा नागरिक यांच्यावर टीका करायला लागला की त्याला रोज शिव्या द्यायच्या. माणसं नेमलेलीच असतात, त्यांना 40 पैसे देतात की 4 रुपये हा भाग महत्त्वाचा नाही, पण ही भाडोत्री माणसं आहेत, हे भाडोत्री ट्रोल्स आहेत, हे आपल्याला दिसलेलं आहे अनेक वेळेला. तेव्हा असे ट्रोल तुमच्यावर सोडलेले असतात. शरद पवारांवर कोण ट्रोलिंग करणार, निखिल वागळेंवर कोण ट्रोलिंग करणार, विरोधी पक्षांवर कोण ट्रोलिंग करणार, आदित्य ठाकरेवर कोण ट्रोलिंग करणार. आदित्य ठाकरेंना पेगविन बोलून हिणवण्याचा उद्योग नितेश राणेंनी फडणवीस यांच्याच पाठिंब्याने केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला यांची नीती सांगतो, ही संघाची नीती आहे. हे संघाचं कारस्थान आहे की आपला जो विरोधक आहे, आपल्या मार्गात जो अडथळे आणतो, त्याचं चारित्र्य हनन करायचं आणि नंतर त्याचं जीवन हनन करायचं, म्हणजे त्याची हत्या करायची, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांची संस्कृती हीच आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांना जे बोलता येत नाही ते त्यांचे सगळे आजूबाजूचे जे आहेत चमचे ते बोलत असतात. नेत्याच्या भोवती चांडाळ चौकडी बनली, चांडाळ चौकडी तयार झाली की नेता खड्ड्यातच गेला म्हणून समजा. 2019 पर्यंत काहीतरी बरे होते हे फडणवीस, पण 2019ला सत्ता गेल्यानंतर मात्र ते अक्षरशः वेडेपिसे झालेले जाणवतात आणि असे उपद्व्याप ते करायला लागलेत. म्हणून पक्ष फोडले, घरं फोडली, तरी त्याचा पश्चात्ताप अजून त्यांना होत नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीसांना पराभवाचा धडा देणार नाही तोपर्यंत ही जाणीव त्यांना होणार नाही. भाजपचा दारुण पराभव हाच त्यांच्यावर उपाय आहे. खरं तर माझी अशी इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा नागपूरमध्ये पराभव व्हावा. अत्यंत कपटी वृत्तीचा हा माणूस आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय मंत्रीही व्हायला लायक नाहीत असं माझं म्हणणं आहे. मित्र, हे गटार आहेत, यांनी महाराष्ट्राचं राजकारण खराब केलेलं आहे. आपल्या भाषेने, आपल्या कृत्यानी, वाटेल ते बोलल्यानी, या सर्वांनी महाराष्ट्राचं राजकारण खराब केलेलं आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं गटार आहात, जे साफ करायची वेळ आलेली आहे. ही जी फडणवीसांच्या आजूबाजूला माणसं आहेत ती सुद्धा गटार आहेत, ती साफ करायची वेळ आलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता ही सगळी गटारं साफ करेल आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जे हे कचरा साठलेला आहे, जो गाळ साचलेला आहे, तो बाहेर काढेल अशी माझी अपेक्षा आहे.